कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. होय, यात 50,000 कमी आहेत. हा मग मला पण काहीतरी राहू द्या ना, का हात हलवत जाऊ इथून. एक तर घाट्यातला सौदा केला, बरं सगळे पैसे हवेत. आवाज खाली. तू आला होता माझ्याकडे इप्पडीक जमिनीचा व्यवहार घेऊन, मी नाही. ज्वेलर ज्वेलर. आणि तुम्ही काय कमी झोल केलाय? त्यावेळेला सोन्याची वाटली ना जमीन, म्हणून लगेच आलात विकत घ्यायला. मला वाटलं तुम्ही शिवाला पुरून उराल. तुम्ही पण नांगीच टाकली तिच्या पुढे. ए, थोबाड बंद कर तुझं. आवाज वाढवलास ना इथंच उभा चिरीत. तुझी वटवट बंद कर आणि उरलेल्या 50,000चं काय करायचं ना ते सांग. चल. राहू द्या हो. मला सूट दिली म्हणून समजा. का रे, कशाबद्दल? आमच्या मातोश्रीनी 2 सनसनीत कानाखाली मारले ना माझ्या. कोणामुळे? तुमच्यामुळे. त्या प्रत्येकाचे 25-25 हजार रुपये कट. लय हुशार आहेस रे तू. 25-25 हजार कट. वा, काय ना, सध्या आमचा मूड लय चांगला आहे. आयुष्यात जरा चांगलं काहीतरी घडतंय ना, त्यामुळं दाखवली तुला दारिया दिली. वाटला चल, दिली तुला सूट. पण ए, परत दिसू नको इकडं. परत जर वाटत आलास तर कर्मानं मिळाला. लक्षात असू दे. चल. ए, थांब. तुझ्या आईने ज्या 2 कानाखाली मारल्यात ना, त्याच्यापेक्षा जबरदस्त कानाखाली माझ्या आजच्या खाशी. तर लिख. शिवा, या 2 कानपडाची किंमत मी एका फटक्यात वसूल करेन. तू त्या सूर्याच्या घरात पाहुणे म्हणून उतरलेस ना, आता बघ बघ मी काय करतो ते. अक्का, तुझी मेहंदी कसली भारी रंगली. दाजींचं लयच प्रेम आहे तुझ्यावर. पण फक्त मेहंदी नाही रंगली बर का, इथं तर अख्खीच्या अख्खी अक्काच रंगली आहे काय. ए, पण काय ग गप्पा मारत बसलाय. चला की नाचू. हे हा, हे 1 नंबर आयडिया. काजू पुड्या माहोल बनवून टाका, लावा गाणी. ओके, उड्या लाव रे. हॅलो हॅलो आशू, अरे ऐक. हॅलो आशू,
ऐकू येते का? अरे अच्छा. हॅलो. हॅलो शिवा. हा हा सीताई बोला. शिवा अगं आशूला काय झालं? आशूला कुठे काय झालं? म्हणजे मी त्याच्याशी बोलत होते, अचानक कट झाला फोन. नाही हो, असं काही नसेल हो. मी बघते, स्विच ऑफ वगैरे झाला असेल फोन. मी करायला सांगते. हा हॅलो. हा मी सांगते करायला फोन. हा बरं नक्की फोन कर. ठीक आहे. आशू 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 कुठे गेला हा? शिवा शिवा काय झालं? तुम्ही दोघे असे अचानक बाहेर का आलात? नाही, आधी आशू आला त्याच्या आईशी फोनवर बोलत. मग एकाच मिनिटात मला फोन आला त्याच्या आईचा की आशूने अचानक फोन कट केला म्हणून. तर बाहेरून बघते तर नाही आशू. असली येतेस कुठे? आशू 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 तू फोन लावून बघ बरं. हा. नाही लागत आहे फोन. सूर्या तू एक काम कर, तू मागे जाऊन बघ, आम्ही इथे शोधतो. हा मी आले. नाही इथे पण नाही दिसला. मागं पण नाही येतो. अरे मग कुठे? एक मिनिट. हा बा आशूचा फोन आहे. म्हणजे सीताई बरोबर बोलत होत्या. त्या म्हणाल्या त्याचा फोन पडण्याचा आवाज आला. पण असं टेम्पोच्या चाकांचा इथे टेम्पो वगैरे उभा असतो का? म्हणजे आशूला कोणीतरी पण हायवे पर्यंत जाऊन आलो, पण कुठेच सापडले नाहीत ते. हा पण गावात चौकशी केली तर पांढऱ्या रंगाचा टेम्पो सुसाट गेल्याचं काही गावकऱ्यांनी सांगितलंय. माझ्या एका शब्दावर आशू आलता इथं. आता सीता यांना पोहोचते काय उत्तर देऊ मी? आजी हे बघ, तू अजिबात घाबरू नको. आशूला काय होणार नाही. हे जगतापाचं घर आहे ना, गावातली सगळ्यात विश्वासाची आणि सुरक्षित जागा आहे. ज्यानं कोणी माझ्या पाहुण्याला हात लावलाय ना, त्याला जित्ता सोडणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.